नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अगदी शहरापासून खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी अनेकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. सुरुवातीच्या काळात लाल पिवळी असलेली गाडी कालांतराने लाल रंगात अवतरली. याला लोक आवडीने लाल परी सुद्धा म्हणू लागले. एकीकडे हे सगळं होतं असताना दुसरीकडे एसटीची दुरवस्था म्हणजे ना दरवाजा ना खिडक्या, छत कोसळण्याच्या अवस्थेत प्रवाशांचा जीव टांगणीला प्रवाशांच्या चिंतेचा विषय होत असल्याने असाच काहीसा प्रकार जाफराबाद आगारात होत असल्याचं लक्षात येतात. भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी प्रवाशांना अधिक चांगली व सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध होऊन ग्रामीण भागाला जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला बळ मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्याला पुढे यश येत जाफराबाद एसटी आगारास 13 नवीन बसेस मिळाल्या असून त्याचा लोकार्पण सोहळा पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे यांच्या हस्ते झालाय. यामध्ये मानव विकास मिशनसाठी 8 बस आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी 5 बस कार्यान्वित झाल्या. दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रिबन कापून थांबण्याऐवजी आमदार दानवे स्वतः सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमध्ये चढले आणि अचानक स्वतःच जाफराबाद जालना बसमध्ये विराजमान झाले. वाहकाकडून प्रवाशाचे तिकीटही काढून जाफराबाद ते टेंभुर्णीपर्यंत प्रवास केलाय. त्याचबरोबर जाफराबादच्या तहसीलदार सारिका भगत, विजुनाना परिहार, दीपक वाकडे, उद्धव दोनगहू, मधुकर गाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एसटी बसचा प्रवास अनुभवला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.